चला तर मग जातक कथांमधल्या एका खूप जुन्या गोष्टीत डोकावूया. ही कथा आपल्याला दाखवते की कसा एका व्यक्तीचा एकच चुकीचा निर्णय अख्ख्या राज्यासाठी विनाशकारी ठरू शकतो. कथेची सुरुवात होते बनारसच्या राज्यात. राजमहालाच्या आत एक गुप्त प्रेम प्रकरण फुलत असतं. पण गंमत बघा, या एका चुकीची प्रतिक्रिया इतकी तीव्र असते की संपूर्ण राज्यच विनाशाच्या दारात येऊन उभं राहतं. तर गोष्ट आहे बनारसची. इथे एक जादूगार आहे जो आपल्या जादूच्या शक्तीचा वापर करून गुपचूपपणे थेट महाराणीला भेटायला जातो आणि तिला भ्रष्ट करतो. आता त्या घुसखोराला पकडण्यासाठी राणी एक अगदी साधी पण तितकीच हुशारीची योजना आखते. दुसऱ्या दिवशी मग राजाचे सैनिक संपूर्ण शहरात अशा माणसाला शोधू लागतात ज्याच्या पाठीवर लाल रंगाच्या हाताचा पंजा उमटलेला आहे. त्यांना तो गुन्हेगार सापडतो सुद्धा, पण गंमत म्हणजे त्याचा वेश आणि त्याचं ते आश्चर्यकारक पलायन पाहून सैनिक अक्षरशः थक्क होऊन जातात. राजाला जेव्हा कळतं की तो माणूस एका साधूच्या वेशात होता, तेव्हा त्याच्या मनात एक भयंकर गैरसमज निर्माण होतो. त्याला वाटतं की सगळेच तपस्वी भ्रष्ट आहेत. तो इतका संतापतो की त्या सगळ्यांविरुद्ध एक चुकीचा दृष्टिकोनच बनवून टाकतो. आणि मग तो एक शाही फरमान काढतो की त्याच्या 300 योजनांच्या विशाल राज्यातून अगदी प्रत्येक नीतिमान बौद्ध आणि ब्राह्मण साधूला हद्दपार केले जाईल. आणि इथे बघा, राजाच्या या एका आदेशामुळे त्याच्या प्रजेच्या आध्यात्मिक कल्याणावर किती विनाशकारी परिणाम होतो हे अगदी स्पष्ट दिसतंय. आता ही समस्या इतकी मोठी होते की तिची दखल थेट स्वर्गात घेतली जाते. देवांचा राजा शक्र पाहतो की काशीमधनं एकही नवीन आत्मा स्वर्गात येत नाहीये. त्याला लगेच कळतं की राजाचा हा चुकीचा दृष्टिकोन नष्ट करण्यासाठी आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. मग शक्र राजाचं मत बदलण्यासाठी शक्ती नाही तर युक्ती वापरायचं ठरवतो. तो एक भन्नाट योजना आखतो. ठरल्याप्रमाणे ते दोघे राजाच्या दारात हवेत तरंगत प्रकट होतात. हे सगळं मुद्दाम असं घडवून आणलं जातं जेणेकरून राजाचं लक्ष वेधलं जाईल आणि त्याच्या मनात कुतूहल निर्माण होईल. राजा आपल्या खिडकीतून हे सगळं बघतो. तो गोंधळून जातो आणि त्यांना आवाज देतो. आणि इथूनच तो संवाद सुरू होतो जो राजाच्या भवितव्याचा निर्णय घेणार असतो. राजा एक अगदी मूलभूत प्रश्न विचारतो, अरे, इतका प्रभावी दिसणारा तरुण अशा सामान्य दिसणाऱ्या व्यक्तीची सेवा का करतोय? यावर शक्र आपली खरी ओळख उघड करतो आणि सांगतो की तो देवांचा राजा आहे. साहजिकच या उत्तरामुळे त्यांच्या संवादाचं महत्त्व खूप वाढतं. आता राजाला आणखी उत्सुकता वाटते. तो विचारतो, बरं, मग या ज्ञानी लोकांचा आदर करून नक्की काय मिळतं? यावर शक्र उत्तर देतो की शहाणपणाचं फळ या जन्मातही मिळतं आणि पुढच्या जन्मातही. म्हणजे सद्गुणांचे फायदे हे अगदी ठोस असतात, हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. हे ऐकल्याबरोबर राजाच्या डोक्यातले सगळे चुकीचे विचार निघून जातात. तो अगदी आनंदाने हा धडा स्वीकारतो. यानंतर ते प्रत्येक बुद्ध थेट राजाला उपदेश करतात. राज्यात पुन्हा एकदा चांगले विचार आणि सद्गुण स्थापित करण्यासाठी त्याला एक स्पष्ट मार्ग दाखवतात. राजा तो सल्ला पूर्णपणे मानतो. तो आपला चुकीचा आदेश मागे घेतो आणि शक्राच्या मदतीने राज्यात पुन्हा एकदा धार्मिक सुव्यवस्था प्रस्थापित होते. ही प्राचीन कथा जाता जाता आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करते. तो म्हणजे आपणही त्या राजाप्रमाणे किती वेळा एका वाईट अनुभवामुळे संपूर्ण गटाबद्दलच आपला दृष्टिकोन चुकीचा बनवतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?